नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या बुटीज तयार करायला जो सोल लागतो तो सोल असा क्रोशे करायचा 9 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाला चालू शकतो. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुई, स्टिच मार्कर, लात्री, फ्रेमचा क्रोशेटचा हुक, त्यांचा जाड धागा आहे निटिंग साठी जो वापरला जातो तो दुहेरी घेतलाय, म्हणजे इथून एक मधून एक घेतलाय आणि एक बाजूनी स्ट्रँड्स एकत्र घेतलेत. आपण मध्ये आपण एक साखळी घेणार आहोत. साखळीच्या बाजूनी 4 राउंड्स आपण घेणार आहोत. 2 3 आणि 4. ही जी मधली साखळी आपली असणार आहे ह्याच्या दोन्ही बाजूला सारखेच टाके असणार आहेत. आपण 13 साखळ्या सुरुवातीला घ्यायच्यात आपल्याला. अशा 13 साखळ्या आपण सुरुवातीला घेणार आहोत. इथे एक असा अर्धा गोल असतो आणि इथे एक अर्धा गोल असतो आणि हा मागचा धागा असतो साखळीचा. अशा प्रकारे साखळी तयार होते नेहमी. तर एक उंचीची साखळी घ्यायची आणि इथे एक आपल्याला मुकाखांब घालायचा आहे. इथे एक मुकाखांब, इथे एक मुकाखांब, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण फक्त हे जे एकच बाजू आहे साखळीची ती वापरणार आहोत. असं आपण इथे घालत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरीकडे आल्यावर या दुसऱ्या बाजूने घालणार आहोत. आपण इथे मुकाखांब घालणार आहोत, इथे इथे अशा प्रकारे घालणार आहोत. बघूयात आपण तर हे कसं करायचं आहे. पहिल्या राऊंडमध्ये आपण इथे 8 मुकेखांब घेणार आहोत. 8 SC मुकेखांब घेणार आहोत इथे आणि त्याच्यानंतर एक अर्धा खांब घेणार आहोत. हाफ डबल क्रोशे 1 आणि 3 डबल क्रोशे आणि त्याच्यानंतर शेवटचा हा जो शेवटची जी साखळी असणार आहे आपली त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत 7 डबल क्रोशे आणि इथून या बाजूनी परत तेच रिपीट. मग 3 डबल क्रोशे म्हणजे 3 खांब, एक अर्धा खांब, त्याच्यानंतर 8 मुकेखांब. ओके, पाहूयात. पहिली ओळ आपल्याला 13 साखळ्या घालून घ्यायच्यात. आधी स्लिप नॉट, एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि एक साखळी घ्यायची. त्यानंतर उंचीची साखळी असणार ती. ही 14वी साखळी झाली आपली आणि ही 13वी. एका साखळीला एक ही बाजू असते आणि एक ही बाजू असते. त्यातल्या आपण फक्त वरच्या एकाच लूपमधनं घेणार आहोत आणि एक सिंगल क्रोशा घालणार आहोत. हा झाला पहिला सिंगल क्रोशा. आता आपल्याला इथे मार्कर लावून ठेवायचा आहे. ही आपली या एका स्ट्रँडमधनं आपण घातलेलं आहे बरोबर साखळीच्या, आणि हा दुसरा स्ट्रँड. इथे आपल्याला शेवटचा जो ओळीचा टाका आहे तो इथे आला पाहिजे आपला. आता आपल्याला 8 मुकेखांब घ्यायचे. त्यातला पहिला झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा,
हे थोडं घट्टच हवं आहे आपल्याला सुरुवातीचं जे आहे ते. अशा प्रकारे आपले 1 2 3 4 5 6 झालेत, 7 आणि 8. हे 8 आपण मुके खांब घालून घेतलेत. त्यानंतर एक आपल्याला अर्धा खांब घालायचा. अर्धा खांबाचा आपला व्हिडिओ आहे, पाहू शकता. त्यासाठी एक वेढा घ्यायचा आणि दोन स्ट्रँड्स आहेत आपले, त्यामुळे दोन्ही स्ट्रँड्समधनं ते जायला हवं आहे. हे 3 झाले आणि या 3चा 1 करायचा. अर्धा खांब म्हणजे 3चा 1, सोपं लक्षात ठेवायसाठी. आता खांब घ्यायचे 3, 3चे 2, 2चा 1, दुसरा खांब 3चा 2, 2चा 1, हा तिसरा खांब आणि आता राहतो हा पहिला टाका आपला, पहिली साखळी. याच्यामध्ये आपल्याला 7 खांब घ्यायचे त्या पहिल्या साखळीमध्ये. 1 2 3 4. हा चौथा टाका आहे, तो बरोबर मध्ये येतो आपला चौथा खांब जो आहे तो. 5 6 आणि पहिल्या साखळीमधला शेवटचा हा 7वा. 7 अशा आपण इथे पहिल्या साखळीमध्ये सुरुवात जिथून केली होती स्लिप स्टिच नंतरची, तिथे आपण या आधी आपण 13 साखळ्या घेतल्या. त्यानंतर एक साखळी घेऊन 8 मुके खांब, एक अर्धा खांब, 3 खांब आणि त्याच्यानंतर हे 7 खांब घेतलेत. आता आपण साखळीच्या हे जे दुसरे लूप्स होते, अर्धगोल होते जे साखळीचे दुसरे पलीकडच्या बाजूचे मधल्या साखळीचे, तिथून घालणार आहोत. आता इथे जे केलं आहे या ओळीच्या एक्झॅक्टली उलटं इथे करत यायचं आहे. हे 7 झाले. आता 3 खांब घालायचे आपल्याला. 1 2 3 हे 3 खांब झाले. यानंतर आपल्याला अर्धा खांब घ्यायचा आहे. 3चा 1च करायचा. नंतर हे आपल्याला 8 आता पुढचे मुके खांब घ्यायचे आहेत. सिंगल क्रोशे 8, 1 आधीची साखळी जर का जास्त घट्ट घेतली तर जेव्हा आपण ती जास्त बरी, म्हणजे जर का खूप लूज ही साखळी घेतली असेल आपण सुरुवातीची, तर इथे जे गॅप्स आहेत ह्या खूप राहतात आणि ते बरं दिसत नाही नंतर.
3 4 5 6 7 आणि जो स्टिच मार्कर ठेवला होता आपण तिकडे शेवटचा 8वा टाका घ्यायचा आपल्याला. 8 पायाचा जो शेप असतो आपला तळव्याचा तो शेप आपण इथे देऊन घेतला आहे. आणि आता इथून पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये आपण फक्त मुकेखांब घालणार आहोत आणि हा याचा फक्त आता लेंथ वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता राऊंड 2 पाहूया. इथे आपण कुठेही स्लिप स्टिच करून घेत नाही आहोत, लगेच दुसऱ्या ओळीला सुरुवात. आता परत आता हा जो टाका आहे आपला हा या ओळीचा शेवटचा आहे, तर तो मार्क करून घ्यायचा आहे आपण मार्करनी. इथे मार्क करून घेतला. आता दुसरी ओळ सुरू होती आहे. 2 मुकेखांब 1 1 1 असे 12, परत 2 मुकेखांब 1 मुकाखांब 2 1 2 1 2 3 4 5 6 असे 12 आणि परत 2. ते आपले होणार आहेत इथे आता 18 आणि या बाजूला होणार आहेत 18 मुकेखांब. पहिल्या मुक्या खांबामध्ये इकडच्या आपल्याला 2 घ्यायचे आहेत. 1 त्याच्यातच दुसरा एकाचे 2 करून घेतले. इथे 2 घेतले. आता 2 नंतर आपल्याला 12 याच्यात साधे सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 12 1 2 प्रत्येकी 1 असे 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता हे 12 आधी 2 घेतले, नंतर 12 मुकेखांब घेतले. पुढच्या या साखळीमध्ये आपल्याला 2 घ्यायचे आहेत. 1 तिथेच परत दुसरे 2, त्यानंतर 1 मुकाखांब घ्यायचा आहे. आणि आता इथे बरोबर आपल्याला 7 मधली जी चौथा खांब होता आपला मधला त्याच्यावर आपण घेणार आहोत 2 परत. एकात 2 घेतले. आता जे या बाजूला केले तेच या बाजूला करायचे. म्हणजे 1 पुढच्या ह्याच्यात 2 मुकेखांब त्यानंतर आता इथून पुढे आपल्याला 12 मुकेखांब घालायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11 आणि 12. त्यानंतर आता हा जो इथे आपल्याला शेवटचा म्हणजे आधी दुसऱ्या ओळीची शेवट आपण इथे केली होती, तो हा शेवटचा टाका आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 काढून घ्यायचे इथे आणि याच्यात आपल्याला 2 मुके खांब घ्यायचे परत, 1 आणि 2. परत मार्करनी आपण या ओळीचा शेवटचा जो आहे तो टाका मार्क करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि ही रुंदी वाढलेली आणि उंची देखील वाढलेली आणि शेप आपला मेंटेन राहतोय तसाच. आता या तिसऱ्या ओळीमध्ये आपल्याला पहिल्या 2 मुक्या खांबामध्ये 2-2 मुके खांब घालून घ्यायचे, नंतर 13 मुके खांब घालायचे, एकामध्ये 2, परत 1 मुका खांब आणि परत एकामध्ये 2 मुके खांब. दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच करायचं आहे. तिसऱ्या राऊंडला आपल्याला पहिल्या 2 मुक्या खांबामध्ये 2-2 प्रत्येकी 2-2 मुके खांब घालून घ्यायचे, 1, 2. या दुसऱ्या मुक्या खांबात सुद्धा आपल्याला 2 मुके खांब घालून घ्यायचे, 1 आणि 2. या पुढच्या 13 मुक्या खांबांमध्ये प्रत्येकी 1 असे 13 मुके खांब घालून घ्यायचे. असे 13 मुके खांब घालून घेतले. पुढच्या या साखळीमध्ये 2 मुके खांब घ्यायचे, 2 घेतले. त्यानंतर 1 मुका खांब घ्यायचा आणि इथे 2 मुके खांब घ्यायचे. आता परत आपल्याला पुढच्या याला 1 आणि 2. तर हा झाला आपला अर्धा भाग झाला आपला इकडचा, हा अर्धा भाग. सेम इथे उलट्या बाजूनी करत जायचं. म्हणजे इथे आपण 2 मुके खांब, 1 मुका खांब, मग 2 मुके खांब असं केलं. तसं इथे 2, 1, 2 आणि मग 13. 1 परत इथे 2, 1, 2 आणि पुढे मग 13 मुके खांब घालून घ्यायचे आपल्याला. 2 टाक्यामध्ये 2 मुके खांब घ्यायचे आपल्याला, 1 प्रत्येकी 2, 2. हे आपण स्टिच मार्कर काढून घेऊयात. इथे 2 घ्यायचे परत, 1, 2. तर हा शेवटचा आहे आपला. परत आपण मार्क करून ठेवायचा आहे. 1 मुका खांब, नंतर 2 मुके खांब, 2 मुके खांब, त्यानंतर प्रत्येक एका मुका खांबात 1 मुका खांब असं 14 वेळा. त्यानंतर पुढच्या येणाऱ्या दोघांमध्ये 2-2 मुके खांब आणि परत 1-1. हे असं एका बाजूला केल्यावर दुसऱ्या बाजूला परत तसंच रिपीट करायचं आपल्याला. हा पहिला मुका खांब आहे आपला. इथे आपल्याला 1 घ्यायचा आहे, 1 मुका खांब, इथे 1 मुका खांब आणि त्यानंतर पुढच्या 2 मुक्या खांबांमध्ये प्रत्येकी 2-2 घ्यायचे, 1, 2, 1, 2. यानंतर आपल्याला 14 मुक्या खांबांमध्ये प्रत्येकी 1 असे 14 मुके खांब घालून घ्यायचे. तर 14 आपण मुके खांब घालून घेतलेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचे 2-2. या पुढच्या 2 मुक्या खांबांमध्ये प्रत्येकी 2 मुके खांब घालून घ्यायचे, 1, 2 परत 1. त्यातच दुसरा पुढे 1 मुका खांब घ्यायचा आहे आणि पुढच्या ह्याच्यात 1 मुका खांब. आता ही झाली अर्धी बाजू. सेम इथे आपल्याला रिपीट करायचे. 1 मुका खांब, पुढच्या मुक्या खांबात 1 मुका खांब, या पुढच्या प्रत्येकी एकामध्ये
दोन दोन मुके खांब घ्यायचे आपल्याला. 1 2 1 2. पुढच्या 14 मुक्या खांबांमध्ये 14 मुके खांब. पुढच्या ज्या 2 मुके खांब घ्यायचे प्रत्येकी 2 याच्यात. 1 2. पुढे सुद्धा 1 2 नंतर 1 मुका खांब घ्यायचा आहे आणि शेवटच्या टाक्यामध्ये त्याचा 1 मुका खांब घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आपले हा सोल पूर्ण होतो. इथे शेवट करण्यासाठी काय करायचं आहे, हा जो पहिला आहे आणि हा शेवटचा आहे, पहिल्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त असं काढून घ्यायचं बाहेर आणि कट करायचं आहे. अशा प्रकारे आपला हा सोल तयार होतो. शेवटची टोकं ती लपवून घ्यायची आहेत आपली. अशा प्रकारे आपले हे 2 सोल तयार झाले.